स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य. मार्गदर्शक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सीमा आरावकर. स्त्रीरोगशास्त्र म्हणजे काय? स्त्रीरोगशास्त्र म्हणजे स्त्रियांच्या जनन संस्थेच्या आरोग्याशी निगडित आजार, वैद्यकीय प्रश्न, त्यांचा अभ्यास व उपचार या संबंधीचे जे आधुनिक वैद्यकशास्त्राचे जी शाखा आहे त्याला स्त्रीरोगशास्त्र म्हणतात. म्हणजे थोडक्यात स्त्रीरोग विज्ञान. या स्त्रीरोग चिकित्सेमध्ये साधारणतः 2 भाग केलेले आहेत. एक तर स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतीशास्त्र. तर स्त्रीरोगशास्त्रामध्ये स्त्रियांच्या पाळीसंबंधीचे विकार, PCOD सारखे आजार, रजोनिवृत्तीच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्या, अंडाशयांचे आजार, गर्भाशयाचे आजार, त्याच्यानंतर वंध्यत्वाच्या समस्या, लैंगिक आजार, संतती नियमन आणि कॅन्सरसारखे आजार याचा अभ्यास करणार स्त्रीरोगशास्त्रामध्ये होतो. आणि प्रसूतीशास्त्र म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून पुढे प्रसूती होईल आणि नंतर 6 आठवडे या कालखंडात ज्या समस्या असतात किंवा जे आजार होतात, ज्या गुंतागुंत निर्माण होतात त्याचे उपचार आणि नंतर नवजात शिशूची काळजी पुढे 6 आठवडे हे सर्व प्रसूतीशास्त्र याच्यामध्ये आपण कव्हर करतो. PCODची लक्षणे आणि उपचार पद्धती. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. हा PCOS या नावाने ओळखला जातो. अगदी जगात 1 कोटीपेक्षा जास्ती स्त्रियांना हा डायग्नोस होतो 1 वर्षात. हा एक लक्षण समूह आहे. ह्याला कुठली विशिष्ट कारणं वगैरे अशी नाही आहेत. याच्यामध्ये म्हणजे होतं असं की दर वेळी पाळीच्या वेळेला अंडाशयामधनं एकच बीज हे तयार होतं आणि मग ती पाळीची सायकल रेग्युलर सुरू होते. परंतु या आजारात हार्मोनल इम्बॅलन्समुळे म्हणजे शरीरातील अँड्रोजेन हे नावाचं हार्मोन वाढल्यामुळे अनेक बीज परिपक्व होतात, परंतु ते फुटून बाहेर येत नाहीत आणि मग पाळीची सायकल रेग्युलर सुरू होत नाही. आणि याच्यामुळे पाळीत अनियमितता येते आणि ह्याचा प्रत्येक आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांवर किंवा चयापचयावर परिणाम होत असतो. तर आता याची लक्षणं अशी असतात की पहिली गोष्ट म्हणजे पाळीची अनियमितता. एकतर कमी रक्तस्राव होतो किंवा जास्ती रक्तस्राव होतो. पाळी 1.5-2 किती महिन्यांनी येते. दुसरी गोष्ट लठ्ठपणा वाढतो मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये. त्याच्यामुळे चेहऱ्यावर जास्ती प्रमाणात केस येतात आणि केस गळतीचं प्रमाण खूप असतं. म्हणजे मेल टाईप आम्ही म्हणतो की त्याचं म्हणजे बॉडी मास वाढतं. नंतर डोकेदुखी या हार्मोनच्या बदलामुळे हे सगळे आजार सुरू होतात, म्हणजे लक्षणं दिसायला लागतात. तर याचं डायग्नोसिस असं असतं की म्हणजे ही कुठली गोष्ट तुम्ही अंगावर काढता उपयोगी नाही, कारण ह्याच्याकडे जर का लक्ष दिलं नाही या आजाराकडे वेळीच, तर पुढे जाऊन या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे योग्य वेळेला डॉक्टरांकडे जाऊन याच्यावर उपचार घेणं आवश्यक आहे. आता डॉक्टरांकडे गेल्यावर ते काही तपासण्या करून घेतील, सोनोग्राफी, तुमची डिटेल हिस्ट्री घेतील आणि त्याच्यावर तुम्हाला हा आजार आहे की नाही हे ठरवलं जातं. आता याचे उपचार म्हणजे ही एक त्रिसूत्रीच आहे. म्हणजे व्यायाम, आहार आणि जीवनशैलीतले बदल. नियमित व्यायामाला खूप महत्त्व आहे. मग ते चालणं असो, दोरीच्या उड्या मारणं असो, काही योगासनांचे प्रकार आहेत किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत. तर हे सगळे तुम्ही योग्य त्या शिक्षकांकडनं शिकून आणि मग ते तुम्ही केले पाहिजेत. दुसरी गोष्ट आहारामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजे अक्रोड आणि बदाम, काळी मनुका यांचा जरूर समावेश करायचा.
आणि जंक फूड टाळण्याचं कारण म्हणजे असं आहे की जंक फूडमध्ये अतिरिक्त प्रमाणात मीठ, प्रिझर्वेटिव्स हे वापरलेले असतात आणि शक्यतो पाम तेल सगळीकडे वापरलं जातं आणि ते एकाच तेलामध्ये सारखं सारखं तळून ते पदार्थ तयार केले जातात. तर ते आरोग्याला खूप हानिकारक आहेत. अख्खी कडधान्य, नंतर डाळी, नंतर जवस, मेथ्या याच्यासारखे पदार्थ हे आपल्या आहारात आवर्जून घेतले पाहिजे आणि तंतुमय पदार्थांचा आहार वाढवला पाहिजे. संत्री, मोसंबीसारखी फळं ही चावून खायची. कुठल्याही पदार्थांचे ज्यूस घेण्यापेक्षा तो चोथा पोटात गेला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. पाण्यामुळे शरीरातलं तापमान योग्य राखलं जातं आणि पचनक्रिया सुधारते. तिसरी गोष्ट आम्ही सांगतो की यूज ऑफ ट्रॅफिक लाईट म्हणजे हिरवा, पिवळा, लाल हे जे आपले ट्रॅफिकचे लाईट असतात त्याच्याप्रमाणे म्हणजे त्या ज्या सगळ्या भाज्या, फळभाज्या असतात त्या सगळ्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतल्या पाहिजेत. म्हणजे हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, पपई, भोपळा, रताळी, सुरण हे सगळ्या प्रकारच्या भाज्या आहारात गेल्या पाहिजेत. आणि योग्य प्रमाणात प्रोटीन्स आणि हे प्रोटीन्स म्हणजे दूध, चीज, पनीर किंवा सोयाबीनचे पदार्थ हे तुम्ही खाल्ले पाहिजेत. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे यातला भाग आहे की जीवनशैलीतला बदल. हा मात्र तुम्ही स्वतःच त्याच्यावर लक्ष देऊन तो केला पाहिजे. याच्यामध्ये पुरेशी झोप घेणं हे खूप आवश्यक असतं. कारण झोप नाही घेतली तर पूर्ण दिवसाचं चक्र बिघडून जातं आणि मेंदूलाही विश्रांती मिळत नाही. त्याच्यानंतर व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. व्यसनं म्हणजे अगदी दारू, सिगरेट, अंमली पदार्थ हे झालं आणि आजकाल मोबाईल किंवा सोशल मीडिया हे पण एक व्यसनच असतं. त्याच्यापासूनही दूर राहिलं पाहिजे. आणि आता हे सगळं आपण जनरल सांगितलेलं आहे. पण तुम्हाला जेव्हा काही त्रास असतो, पाळीत अनियमितता किंवा हे जी लक्षणं सांगितली आहेत किंवा लठ्ठपणा किंवा तोंडावर केस, चेहऱ्यावर अतिरिक्त प्रमाणात केस येणं, ही जेव्हा सगळी तुम्हाला लक्षणं जाणवतात तेव्हा तुम्ही उगाचच याचं ऐकून त्याचं ऐकून मग यांनी असं केलं असं न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञांची भेट घेतली पाहिजे. बदललेल्या जीवनशैलीचा स्त्रियांच्या शरीरावर होणारा परिणाम. सध्याचं जीवन खूपच गतिमान झालेलं आहे. त्यामुळे स्त्रीवर खूप जबाबदारी असते. म्हणजे पूर्वापार असल्यापासून घर म्हणजे स्त्री खऱ्या अर्थाने होम मेकर आहे. मग नुसतं ती घर सांभाळणारी स्त्री असो किंवा नोकरी करून, व्यवसाय करून घर सांभाळणारी असो, दोघींवरही अतिशय ताण असतो. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे चौरस आहाराकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्याचे परिणाम शरीराला भोगायला लागतात. आता आहार नीट न घेतल्यामुळे स्त्रियांमध्ये ॲनिमिया, थकवा येणं, केस गळणं किंवा हाडांच्या तक्रारी म्हणजे हाडांची घनता कमी होणं, ऑस्टिओपोरोसिस आणि मग कंबरदुखी, पाठदुखी यासारखे आजार सुरू होतात. आणि कॉन्सन्ट्रेशन न होणं, मग क्वचित प्रसंगी अँझायटी, डिप्रेशन यासारख्या विकाराला सुद्धा ती बळी पडते. तर हे ताणतणाव वेळेतच ओळखून त्याच्यावर मात केली पाहिजे. तरच मग स्त्री त्या आपल्या दुष्टचक्रातनं बाहेर येईल. स्त्रियांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार पद्धती. पहिलं म्हणजे पाळीच्या विषयक तक्रारी असतात. तर कुठल्याही याच्यात पाळीची अनियमितता किंवा रक्तस्रावाचं प्रमाण अतिरिक्त किंवा कमी रक्तस्राव होणं आणि पोटात दुखणं असे गट आढळतात. स्त्रियांना होणारे लैंगिक आजार मग याच्यात सर्वसामान्य स्त्रीचं असतं की पांढरं पाणी जाणं किंवा ल्युकोरिया याच्यात परिभाषेत जे म्हणता येते. तर ह्याच्यामध्ये पण खाज येणं, अंगावर पुरळ येणं हे कॉमन कंप्लेंट्स असतात. पण मग उगाचच कुठेतरी जाहिरातीत पाहून ते क्रीम लावणं आणि ते केमिकल्स वापरणं असं करू नये. त्रास होत असताना डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने मग तुम्ही औषधोपचार घ्या. अतिरिक्त प्रमाणात केमिकल्स वापरणं टाळा. आणि याच्यामध्ये पार्टनर म्हणजे सेक्शुअल पार्टनरची ट्रीटमेंट घेणं पण आवश्यक आहे. तरच हा आजार पूर्णपणे कमी होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग हा पण खूप प्रमाणात आढळतो. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला होतं काय की मुली घराबाहेर पडतात किंवा स्त्रिया आणि मग कुठे टॉयलेटची सोय असते नसते म्हणून ते पाणीच कमी पितात किंवा खूप वेळ त्या बाथरूमलाच जात नाहीत. याच्यामुळे मूत्राशयाचा आणि मूत्रमार्गाचा संसर्ग वाढतो
आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं म्हणजे प्रोलॉंग ट्रीटमेंट घ्यायला लागते. तर असं न करता भरपूर पाणी पिणं हे आवश्यकच आहे. याच्या पुढचं आहे म्हणजे ॲनिमिया. आता ॲनिमिया हा आजार म्हणजे अतिरिक्त रक्तस्रावामुळे आणि चुकीच्या आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. आयडियल म्हणजे भारतीय समाजात एक 12 ग्रॅम% एवढं तरी मिनिमम हिमोग्लोबिन असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी झालं तर मग थकवा येणं, केस गळणं, कुठल्याही कामात उत्साह न वाटणं, अशा सगळ्या कंप्लेंट सुरू होतात. आणि हे पाळीच्या याच्यामुळे नसतात, कोणाला कधी मूळव्याधीच्या त्रासामुळे किंवा अन्य म्हणजे पोटातला पण रक्तस्राव अशामुळे सुद्धा तुमचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. आणि ते डॉक्टरांकडनं त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. हिमोग्लोबिनबरोबरच व्हिटॅमिन B12ची पण डेफिशियन्सी असते. शक्यतो जे शाकाहारी म्हणजे आहार घेतात त्यांच्यामध्ये हा प्रमाण जास्ती आढळतो. तर त्याच्याबरोबर काय व्हिटॅमिन सप्लिमेंट्स वगैरे इंजेक्शन घेणं आवश्यक असतं. आणि तिसरा हे म्हणजे याच्यात थॅलेसेमिया किंवा सिकल सेल ॲनिमियासारखे सुद्धा आजार असतात किंवा सारखं म्हणजे तुम्हाला औषधं देऊनसुद्धा तुमचं हिमोग्लोबिन वाढत नाही आहे, तर डॉक्टरांकडे जाऊन त्याच्या योग्य त्या तपासण्या करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही ॲनिमियाची ट्रीटमेंट घेता तेव्हा जी काय डॉक्टर औषधं देतात ते आणि आहार हे दोन्ही पथ्य पाळलीच पाहिजेत. आणि जेव्हा हिमोग्लोबिन नॉर्मल झालं तर त्याच्यानंतरसुद्धा 3 महिने तुम्हाला ती औषधं सुरू ठेवायला लागतात, कारण आयर्नचे स्टोर्स जे आपल्या शरीरात असतात ते सगळे डिप्लीट होतात आणि ते परत भरून यायला 3 महिन्याचा अवधी लागतो. त्याच्यामुळे याच्यापुढे 3 महिने तुम्ही औषधं सुरू करणं फायद्याचं आहे. नंतर पुढचा अजून म्हणजे स्त्रियांमध्ये मग आता हाडांच्या दुखणी सुरू होतात. एक 25 नंतरच म्हणजे हाडांची घनता तेव्हा मॅक्झिमम असते. त्याच्यानंतर हळूहळू जसं हाडांची घनता कमी होते आणि व्यायामाचा अभाव त्याच्यामुळे कॅल्शियम हाडातलं कमी व्हायला लागतं. मग कंबरदुखी, पाठदुखीसारखे आजार आणि आपण ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो त्याच्याकडे वाटचाल सुरू होते. आणि 40 नंतर साधारण इस्ट्रोजन हार्मोनच्या लेवल्स कमी होतात. त्याच्यामुळे सुद्धा हाडांच्या घनतेवर परिणाम होतो. मग पटकन फ्रॅक्चर होणं वगैरे असे आजार होतात. आणि व्हिटॅमिन D3चा पण अभाव असतो, कारण हल्ली उन्हामध्ये जाणं आणि उन्हामध्ये फिरणं हे सगळं कमीच झालेलं आहे. त्याच्यामुळे मग त्याचे पण सप्लिमेंटेशन घ्यायला लागतं. यापुढे मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सना पण खूप स्त्रियांना सामोरं जायला लागतं. तर त्याच्यासाठी ताणतणावाचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते मागे सांगितल्याप्रमाणे योगासनं, प्राणायाम आणि हे तुम्ही स्वतःच त्याचं रेग्युलरली फॉलो केलं पाहिजे, तर तुम्ही त्या मानसिक ताणतणावातनं बाहेर येऊ शकता. मग बाकीचे आजार, थायरॉईड ग्रंथींचे आजार असतात, डायबेटीससारखे आजार असतात, ब्लड प्रेशरसारखे आजार असतात, वारंवार होणारे स्किन इन्फेक्शन असतात. ह्या सगळे डॉक्टरांकडे दाखवून त्याची योग्य ती ट्रीटमेंट घेणं हे आवश्यक आहे. या स्त्रियांमध्ये वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी म्हणतो आपण, तर ते पण प्रॉब्लेम्स असतात. पण ते सुद्धा तुम्ही योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरील उपचार घेणं आवश्यक आहे. आणि शेवटचं हे म्हणजे कॅन्सर बद्दल आपण थोडं माहिती करून घेऊ. इतर अवयवांच्या कॅन्सरबरोबर स्त्रियांमध्ये होणारा स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर हे मोठे कॅन्सर आहेत. तर योग्य वेळी निदान करून त्याची ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आणि काही तुम्हाला तुमच्या रुटीन ह्याच्यामध्ये काही बदल वाटला तरी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेऊन मग पुढचा उपचार तुम्ही करणं आवश्यक आहे. स्त्रियांमधील नैसर्गिक बदलांबाबत समाजातील समज आणि गैरसमज. मुळातच भारतीय समाजात स्त्री आरोग्य हा एक अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. आणि स्त्रीसुद्धा याला स्वतः कारणीभूत असते, कारण अगदीच खूप काही झाल्याशिवाय डॉक्टरांकडे न जाणं हे स्त्रियांच्या मनात असतं कायम. मग तेवढंसं काही झालं आहे, सारखं कशाला डॉक्टरांकडे जायचं असं त्या नेहमी म्हणत असतात. मग स्वतःच्याच मनाने काही औषधं घेणं, मग एकदा डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर परत न जाणं, आहे त्या गोळ्यांचा डोस स्वतःहून कमी करणं, हे सगळे असं केल्यामुळे स्त्री म्हणजे आरोग्याच्या बाबतीत कायमच दुर्लक्षित झालेली आहे. याच्यावर दुसरा म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की पाळीच्या बाबत खूप समाजात गैरसमज आहेत.
पूर्वापार असलेल्या म्हणजे चालीरीतींप्रमाणे स्त्रीला पाळीच्या वेळात बाजूला बसवणं किंवा देवधर्मात सहभागी न करून घेणं, शुभकार्यात सहभागी न करून देणं, असे सगळे गैरसमज असतात. परंतु यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांचंही म्हणजे हे शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. हे म्हणजे पाळी हे एक नैसर्गिक चक्र आहे हे समजावून देणं महत्त्वाचं आहे. आज योग्य वेळात पाळी सुरू होणं, ती पाळी नियमितपणे येणं ही स्त्रीच्या प्रजोत्पादन क्षमतेची खूणच आहे. आणि जर का हे पाळीचं चक्र नसतं तर आज समाज जीवन खुंटलं असतं. पूर्वीच्या काळी कदाचित एकत्र कुटुंब पद्धती होती, स्त्रियांना खूप प्रमाणात काम करायला लागत असे घरी, म्हणून तिला विश्रांती देण्यासाठी हे 4 दिवस बाजूला बसवा वगैरे असं होत असेल. पण त्याचा संबंध देवाधर्माशी आणि शुभकार्याशी जोडून हा समाजमनात फार गोंधळ निर्माण केला आहे. समाजात खोलवर रुजवलं गेलं पाहिजे की पाळी हे नैसर्गिक आहे, हा काही आजार नाही आहे किंवा त्याच्यामुळे कुठला आजार पसरत नाही. आणि अजून एक म्हणजे गैरसमज म्हणजे स्त्रिया फिगर मेंटेन करण्याच्या नावाखाली तरुण मुली विशेषतः मग डाएट करतात. तेही काही बऱ्याच वेळेला स्वतःच्या मनाने सगळं चालतं आणि अतिरिक्त त्याच्या आहारी जाऊन म्हणजे ते कुपोषितच होतात की मग शेवटी डॉक्टरांकडे जाऊन ते औषधं पाणी करायला लागतात. तर असं सगळं मुलींनी करू नये. काय योग्य आणि काही तुम्हाला जरी प्रॉब्लेम असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुढचं पाऊल उचलू नये. आणि अजून एक आता स्त्री म्हणजे प्रसूतीशास्त्र वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये सिझेरियन वगैरे करायला सांगितलं तरी अजून पण लोक चांगला दिवस, चांगला हे मुहूर्त असं पाहून डॉक्टरांना गळ घालतात की नाही आता अमुकच दिवशी आम्हाला पाहिजे सिझेरियन, अमुकच वेळेला पाहिजे. तर आणि समजा ते नाही शक्य झालं, जेव्हा बाळाच्या जन्माची वेळ येते तेव्हा ते बाळ येतच जन्माला. तर लोकांनी पण ह्या अशा अपेक्षा म्हणजे डॉक्टरांकडनं ठेवू नयेत आणि यांना फाटा दिला पाहिजे अशा गैरसमजुतींना. स्त्रियांना आरोग्यविषयक विशेष सल्ले. हेल्थ इज वेल्थ हे सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि स्वतःच्या शरीराकडे, तब्येतीकडे सजगपणे पाहिलं पाहिजे. आहार, व्यायाम आणि आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल ही त्रिसूत्री फॉलो केली पाहिजे. तर यातला आहार म्हणजे आता गीतेमध्ये एका श्लोकामध्ये सांगितलं आहे 6व्या अध्यायाच्या की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे याच्यात थोडक्यात असं सांगितलं आहे की जी व्यक्ती ज्या आहार विहार नियंत्रित आहे, तिचा व्यवहार तिचा नियंत्रित आहे आणि जागणं आणि झोपणं हे सुद्धा नियंत्रित आहे, अशा व्यक्तीला योग साध्य होतो. तर त्यामुळेच आहार हा चौरस आणि संतुलित आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण व्यायामाकडे वळूयात. व्यायाम हा अत्यावश्यक आहे, म्हणजे हा आपल्या जीवनाचा एक भागच झाला पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नाही मी एवढं घरकाम करते, माझं एवढं चालणं होतं, माझं असं होतं, तर मला वेगळ्या व्यायामाची गरज काय. तर तसं नसतं. स्वतःसाठी वेळ काढून थोडा नियमितपणे व्यायाम, मग तुम्ही ते चाला, दोरीवरच्या उड्या मारा किंवा तुम्ही आसनं करा, प्राणायाम करा, हे तुम्ही केलंच पाहिजे. तिसरं म्हणजे व्यसनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि काही जे आपल्याला जे शारीरिक व्याधी होतील, काही असतील, तर मनाने काही कुठलाही उपचार न करता तुम्ही वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने पुढचे उपचार घेणं हे आवश्यक आहे. आणि आता या करोना काळात तर खूपच सगळ्यांना म्हणजे मानसिक ताणांना वेगवेगळ्या सामोरं जायला लागलं आहे. तर सगळ्यांनी शेअरिंग हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या मनातलं तुम्ही कोणाशी तरी बोललं पाहिजे, त्यामुळे मन हलकं होतं. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुमचं प्रत्येक गोष्टीत तुम्ही सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. तुम्ही जर का सकारात्मक विचार ठेवला तर कुठल्याही अडीअडचणी ज्या येतील त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढू शकाल.